तू माझा विषय बदलू नको. मी सांगतो तेच करायचं. त्याची पण माझी बहीण तुझ्यापेक्षा भारीच कबड्डी खेळते. समजलं ना? मी सांगितलं तेच करायचं. कळलं? कॉलर सोड. काय? कॉलर सोड. अरे जर जोरात बोल की. जरी माणूसच आहे ना, मग असा बायकांसारखं मुळमुळीत का बोलतो? बोल की जोरात. तेज प्रताप, त्यांनी तुझ्या कॉलरला हात घातलाय. बघतोय काय? सोडू नकोस त्याला. दादा, सर तुम्ही माझ्या भावाला मारून. योग्यच केलं. अंजा, काय करायचं ते कर. एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मी, ही टीम तुझ्यावर अवलंबून नाहीये, पण तू टीमवर अवलंबून आहेस. कोणताही प्लेअर टीम पेक्षा मोठा नसतो, कळलं? शिस्त पाळशील तर खेळशील, नियम मोडशील तर टीमच्या बाहेर होशील. आणि ही मी तुला माहिती देत नाहीये, इशारा देतोय. यातनं काय घ्यायचं हे तू ठरव, कळलं? जा तुझ्या भावाला घेऊन घरी. आणि तुम्ही काय बघताय? चला प्रॅक्टिस करू. दोरा दाराला बांधा. ओ वर कुठं बांधताय? लग्न आहे का? उमऱ्याचे वर 4 बोट सोडून बांधा. काही कुणी पडेल ना. तेवढं सांगितलं ना तेवढं करायचं. लय प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं? लागा कामाला. निघ. मला तोंडावर पाडलं होतंस ना, आता तू तोंडावर पडणार आणि मी बघणार. मज्जा. काव्या, तेज प्रतापला माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती? जे काही होतं ते खरं खरं सांगून टाकायचं होतं ना. त्याला हेही कळत नाहीये की ह्या सगळ्याचा मला किती त्रास होतो. त्रास होणारच ना. हो साहजिकच आहे. आजीचं म्हणणं काहीतरी नवीन नवीन असतं. मी काय म्हणतो, काही परीक्षा वगैरे द्यायची काहीच गरज नाहीये, पण तू ती वाळू टाकून दे. टाकून प्रिया, टाकून दे. काय टाकून दे? मग काय, काहीतरी उगाच आपलं. प्रिया, माझा आहे. हे बघ, आजींनी मला हे करायला सांगितलं म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण नक्की असणार. आणि त्यांना वाटतंय ना की माझी परीक्षा घ्यायला हवी. मग मी देईन परीक्षा. आणि मी ती 5ही होऊन दाखवेन. ती काही गरज आहे का खरंच याची? आजी, माई,